त्याचे पाय माझे वाचे वरताशी बना वाचे वरताशी बना त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय वदताशी बना वाचे वदताशी बना बादी क्रोध काम तयान बादी क्रोध काम तयान बादी तयान बादी तयान दादा म्हणून तयान बादी क्रोध काम तयान दयान दयान बादी क्रोध काम दयान बादी क्रोध काम वाचे वदताशी बनाव वाचे वदताशी बनाव समाचरण सरोज कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज भोलेनाथ भगवान छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नमः पार्वते पते हर हर महादेव।
चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भीव वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम विठ्ठल 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 गाडी वाजवा भजन करा हा 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 विठाला 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 महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुमनिन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधु श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो जाद्यवेद प्रतिपाद्य जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तोच गणेशु सकलार्थमते प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संदाजिया दूसरे चरण संदाजिया दूसरे चरण संदाजिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नंद संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नव ज्ञानेश्वर करुणा करा दयाळो तुमचा पाहून झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचनाती भावी काय एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती दर्शनामाद्वार हरिवेठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेजयन्तम् वटस्य भद्रस्य पटेस्य आनं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचिन्तनं सदैव नन्दनन्दनं भिक्षमुत्समस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनाम लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करतो कधी गाडी आपण असावी जवळी का माझ्या बागेसारखं मागे तू कधी गाडी आपण असावी जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निश्चरणा आहो स्वामी तू गया देवा यावरीण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन देता सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर असते माझ्यावर आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्ध दिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज खांबदीला भागवत या न्यायाने ज्यांनी भागवत संप्रदायाचा प्रचार केला असे असणारे श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचा हा भगवान शंकराची स्तुती करणारा भगवान शंकराचं स्वरूप सांगणारा कायिक वाचिक मानसिक तिघी अवस्थेत भगवान शंकराचं शिवनाम शिवस्तुती शिवस्वरूप शिवध्यान याचं वर्णन करणारा भंग आपल्या सेवकर्ता निवडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन श्रीक्षेत्र महाजनपूर या ठिकाणी
भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी सालाबादप्रमाणे थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालेलं आपलं हे महाजनपूर गाव शिवरात्रीच्या पर्व काळावरती भगवान शंकराचं जागरण, शिवध्यान, शिवस्मरण, भगवान महादेवाचं जागर व्हावा या निमित्ताने याही वर्षी आपण शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करीत आहात. मला ही सेवा ग्रामस्थांनी, आयोजकांनी मागच्या वर्षी देऊन ठेवलेली होती. शिवमहापुराणाची कथा आठवून पुन्हा 250 किलोमीटरचा प्रवास करणं. आयोजक म्हणले महाराज 7:30च्या पुढे जाऊ नका. पण मध्ये बऱ्याच ठिकाणी आज मिरवणुकी आहेत, एकलव्य जयंती आहेत, कोठोड्यामध्ये ट्रॅफिक लागली होती, निफाळमध्येही भरपूर ठिकाणी ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे उशीर झाला. असो तरी वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आलो. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन, ताल महर्षी, मृदंगाचार्य भूषणजी महाराज, भजन सम्राट, संगीत अलंकार, परमादरणीय, परमस्नेही, या जिल्ह्याचं संप्रदायाचं वैभव रोहिदासजी महाराज मते महाराष्ट्रीयांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. गान गंधर्व, भजन सम्राट शिवराम महाराज बोराडे महाराजांची उपस्थिती आहे. ही सगळे संस्थेचे विद्यार्थी. कोणत्या गावातले? वा वा वा, फारच सुंदर. लेकरांकरता टाळ्या वाजवा. मी लय धोत्र पाहिले पण एवढं एक सिस्टमॅटिक धोत्र पाहिलंच नाही. लय सुंदर आहेत महाराज. विठाला विठाला. कार्यक्रमाचे आयोजक, तरुण मित्र मंडळ, भजनी मंडळ, ग्रामस्थ, आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. हा शिवरात्री, मनोहर महाराज, शिवरात्रीचा पर्व काळ आहे. वैष्णव त्याला म्हणतात जो वर्षाचे 29 उपवास करतो. वर्षाचे 29 पर्वणे आहेत, वर्षाचे 29 पर्व काळ आहेत. 12 दुनी 24 एकादशी, 12 शुद्ध 12 वद्य, रामनवमी 25, गोकुळाष्टमी 26, नरसिंह जयंती 27, वामन जयंती 28 आणि महाशिवरात्री 29. हा पर्व काळ आहे. हे सगळे उपवास एकादशी सारखे करायचे असतात. पण यावर्षी 300 वर्षानंतर योग आला. एकादशी आणि शिवरात्री आणि पुन्हा जो योग जुळून आला धर्मशास्त्रानुसार, तो 300 वर्षानंतर आलेला योग आहे. आणि 300 वर्षानंतर आलेला योग आणि त्या योगात आपण या ठिकाणी भगवान शंकराचं जागरण, शिवध्यान करीत आहोत. विठाल विठाल. भगवान महादेव भोळं दैवत आहे. आपण भोळे नाहीत. आपण भोळे आहेत का? आपल्यापैकी कोण आहे असा कीर्तनाला येताना 100ची नोट दिसली तिला वलांडून ठेवून बसला? मी पण आलो नसतो. तू का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कडे काळा. वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रकारची कोटी आहे. योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. एक योगी आहे, एक योगीराज आहे, एक योगेश्वर आणि एक योग्यांची माऊली. योगी कोण? पहिलं मेरूचा शेखरी, पहिलं मेरूचा शेखरी, पहिलं मेरूचा शेखरी. एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचा शिखरी, पहिलं मेरूचा शिखरी, पहिलं मेरूचा शिखरी, पहिलं मेरूचा शिखरी. वाह वाह वाह. म्हणून तुम्ही भूषण आहे आमच्यासाठी. पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला.
ब्रह्मचारी वेगळे, ब्रह्मज्ञानी वेगळे, ब्रह्मवेत्ते वेगळे आणि ब्रह्मनिष्ठ वेगळे. आतापर्यंत भारतामध्ये, जगामध्ये, संप्रदायामध्ये ब्रह्मवेत्ते 4च झाले. शोक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीसी जाणून हरी झाले. नाथबाबा सांगता शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेत्ते. त्याच्यातले भगवान गुरुदेव दत्त हे योगी आहे. पहिलं मेरूच्या शिखरी. बोल ना कर बरं. शांत बसा. लईच बोलतात लेकर. हे सगळं मोबाईलवर रील्स पाहण्याचा परिणाम महाराजा. माझ्या मातांना विचारतो, 25-30 वर्ष अगोदरच पोरग पाळण्यात राहायचं, तुम्ही घरकाम करत असायच्या. जर पोरग रडायला लागलं तर माय काय करायची? हातातलं काम टाकायची, पोरग पाळण्यातून काढायची, पोटाशी लावायची, पोटकं गपगार पडायचं. का? त्या लेकराला त्या मायेचे ठोके परिचयाचे होते. ते पोरग ओळखायचं की 9 महिने 9 दिवस मायच्या पोटात होतो, हे माझ्या आईचे ठोके. पोरग गपगार पडायचं. आता जर पोरग रडायला लागलं तर माय काय करते? तेच ऐकायचं होतं. आता पोरग रडायला लागलं की माय त्याच्या हातात मोबाईल देऊन देते. आता तर इतकं वाईट झालं मग ते बाबा, आता पोरग रडतं पण माय मोबाईल सोडत नाही. हा सगळा मोबाईलचा परिणाम आहे. मोबाईलनं लय वाटोळं केलं. परवा दिवशी आमच्या गावात एक माणूस ड्युटीहून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे होतं, ते कोणाचं स्टेटस चेक करत होती. तिनं तांब्या भरून पाणी त्याला दिलं. तिचा जेव्हा नवरा घरी आला तो फेसबुक चेक करत होता. त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो, तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. इतके तर मॅड झाले लोक मोबाईलमुळे. विठाल विठाल विठाला 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 विठाला. भगवान दत्तगुरु योगी आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. दत्तगुरु योगी आहे. भगवान महादेव योगीराज आहे. जगातल्या सगळ्या संप्रदायाचे आद्यगुरु भगवान महादेव आहे. जगात जेवढे संप्रदाय आहेत, वैष्णव, शैव, गणपत्य, शाक्त, जेवढे संप्रदाय आहेत, निर्गुण, सगुण, उपासक, सगळ्यांचे आद्यगुरु भगवान महादेव आहे. आदिनाथ उमा छिंद्राला आदले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथापासून आदिनाथापासून परंपरा आली जाण. परंपरा आली जाण. परंपरा आली जाण. परंपरा आली जाण. आदिनाथापासून परंपरा आली जाण. परंपरा आली जाण. परंपरा आली जाण. आदिनाथ पासून परंपरा. जगातल्या सगळ्या संप्रदायाचे गुरु भगवान महादेव आहेत. योगीराज भगवान कृष्ण योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा, भगवद्गीता सांगते. आणि ज्ञानोबाराय माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी माझी नाही, तुमची माझी, सगळ्यांची माय ज्ञानाबाईच आहेत. महाराष्ट्रात जन्माला आलेले प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबारायांचं लेकरू आहे. फरक फक्त इतका आहे, माळकरी सख्खे आहेत, बिना माळकरी चुलत आहेत. एवढा तर गॅप ठेवावाच लागेल ना. जे माळकरी ते ज्ञानोबारायांचे सख्खे लेकर, मुक्ताबाई नाथबाबांचे दादांचे सगळे लेकरू आहेत. भगवान योगेश्वर आहे आणि योग्यांची माऊली भगवान ज्ञानोबार आहे. काय गंमत आहे बघा. आमचा एक देव सापावर झोपतो, एक देव सापावर नृत्य करतो आणि एक देव साप गळ्यात घेऊन फिरतो. सापाला काळाची उपमा दिलेली आहे. साप स्वप्नात येणं ती काळाची उपमा आहे. त्याला सापाला काळाची उपमा आहे. भगवान विष्णू कशावर झोपलेत? माझ्या मातांना विचारतो, माय
भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना तुम्ही? भगवान विष्णू कशावर झोपले? शेषनागावर. का क्वाटवर? नाही. पायाजवळ कोण आहे? भगवान विष्णूच्या पायाजवळ कोण आहे? पाय लक्ष्मीचे हाती दिव्यावे का कुळती, दिव्यावे का कुळती, दिव्यावे का कुळती. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती. भगवान शेषावर झोपले आणि भगवान विष्णूच्या पायाजवळ कोण आहे? माता लक्ष्मी. काय करते ती? याचा अर्थ काय होतो? हा फोटो काय सांगतो आपल्याला? जगत जननी जगत पितेचे पाय दाबते. याचा अर्थ असा आहे मालकाची सेवा करणे. मी परवा असंच सांगितलं. एक बाई उभी राहिली म्हणे महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. ते बरोबर आहे. म्हणले आपण सेवा करायची ना आपल्या हातालाच गटरातली घाण लागायची. पाय बी तर चांगले पाहिजे. संध्याकाळी पाय डायरेक्ट घरीच आले पाहिजे. सरकार मान्यमध्ये नसते केले पाहिजे. भगवान विष्णू काळावर झोपलेले आहेत. भगवान कृष्ण काळावरती नृत्य करताय कालिया मर्दनाच्या वेळेस. आणि भगवान महादेव गळा शोभे वासुकी हार. गळ्यामध्ये वासुकीचे हार आहे. जटेमध्ये गंगा गळा वासुकी हार. जटेमध्ये गंगा गळा वासुकी हार. माझ्या शंभूच मनोहर रूपचंद्राचे चकोर. माझ्या शंभूच मनोहर रूपचंद्राचे चकोर. जटेमध्ये गंगा. हॅलो 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 विकू कमी करा दादा. मह्या जटा जाम होती नाही तर. जटेमध्ये गंगा. धन्यवाद देव तुमचं भलो करो. 525 याला मांडवावर जाऊ. त्या याला जातो मला बोजा होऊन तो माया बोकांडी येऊन पडो. गळा वासुकी हार. माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर. माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर. या देशात अनेक संप्रदाय आहेत. या देशाचं वर्णन असं आहे हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पकारते है, गुजरात और आसाम इसकी भुजा है, महाराष्ट्र इसका आत्मा है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. मी नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात, भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. अमेरिका माता, जपान चुलता असं कधीच नाही. इराण चुलती असं अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णादीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतकं धोतं नाही, काजडा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. या देशात अनेक संप्रदाय, पण या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत: ग्रंथ, संत आणि भगवंत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहेत, अनेक कथा आहेत. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. अनेक कथा आहेत. जी जीवनातली व्यथा हरण करते तिला कथा म्हणतात. कथा भगवंताच्या आहे, कथा देवाच्या आहेत. आपले राडे आहेत, राडे. आमच्या शेजारचा माणूस पंढरपूरच्या वारीला गेला. बायकोनं बळजबरी केली म्हणून गेला. म्हणले जा, गेला आणि वारकऱ्याची पितळाची पेटी चोरून घेऊन घरी आला. बायकोला म्हणे मला पहिल्याच वारीमध्ये पंढरपूरचा इठोबा पावला. भोजकरी 21 वर्षापासून वाऱ्या करतो पण त्याला देव पावला नाही. अजून मी कर्जबाजारीचे म्हणे तो, गाडीचे हप्ते बरोबरच परेशान आहे. बायको म्हणली बाई तुमची भक्ती लय श्रेष्ठ आहे, पहिल्याच वारी देव पावला तुम्हाला.
पितळाची पेटी मागच्या घरात घेऊन गेले. 2 जण तोडायला लागले. दंदन दंदन आवाज यायचा. मी हिला म्हटलं जाऊन पाहिजे म्हणे मर्द्यानं मला काय घेऊन द्या. कुलूप तोडलं, कडीतून कुलूप काढलं, कडीतून कोंडा काढला आणि ते पितळाचं झाकण पेटीचं उघडलं. त्याला वाटलं एवढी स्टँडर्ड पेटी 9 तालचं कुलूप आहे, नक्की त्याच्यात पिवळा धम्मक माल असेल. जेव्हा त्याने त्या पेटीचं झाकण उघडलं, न्हाव्याचं दाढी करायचं सामान होतं. या कथा नाही, हे राडेत राडे. कथा भगवंताच्या, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाचे. भगवान महादेवाचं आशुतोष परमात्मा. देव वेगळे, महादेव वेगळे. वैकुंठात राहतात ते देव, स्वर्गात राहतात ते देव, मंदिरात राहतात ते देव आणि स्मशानात राहतात ते. महिला भगिनी शांतता राखा. बोल नका मावशी, बोल नका. मी लय दुरून आलो बोलायला. दिवसभर बोललोय तरी 3 तास कथा केली आणि पुन्हा आता बोलायला आलो. मला इथून कोल्हापूर जायचंय. उद्या पतंगराव कदम माजी मंत्री यांचं पुण्यस्मरण आहे सकाळी 9 वाजता. रात्रभर प्रवास करायचा आहे नुसतं साबुदाण्यावर. विठाल 2 महिला बोलल्याशिवाय राहतच नाही. म्हणून महिलांना कुरडईची उपमा दिली. कुरडई त्याला टाकले की कडकड 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 आवाज करते. महिला बोलल्याशिवाय राहत नाही. माणूस वडा आहे, वडा टम फुकतो पण बोंबलत नाही. आता बोल नका ना, याच्या बी पुढचं सांगेन मी अजून. कथा भगवंताच्या कथा. बोल नका. ईश्वराच्या कथा आहेत, परमात्म्याच्या कथा आहे. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. करील जो प्रश्न सांगिल, जो कथा श्रवण करिता उद्धरती. तुम्ही शांत बसले तर मी ज्योतिर्लिंगाच्या 2 कथा सांगेल. आणि जर तुम्ही बळबळ केलं तर मग मी शॉर्टकट निघून जाईल. हात दाखवा, गाडी थांबवा, असं होऊन जाईल तुमचं. मायबाप, ग्रंथ आम्हाला मार्गदर्शक आहे. भगवंत आणि संत. देवाची गरज काय? खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे. झोपणं तुमच्या हाती आहे, पाठ उठवणं त्याच्या हाती आहे. मोटरसायकल घेणं तुमच्या हाती आहे, पण तिच्यावर बसून महाजनपूरपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आहे. आमच्या गावातल्या एका माणसानं आता दसऱ्याला गाडी घेतली. गाडीत पेट्रोल टाकलं, पोटात पेट्रोल टाकलं आणि फुल चार्जिंग झाली गाडी. रस्त्यानं लागला, धडकला, ॲडमिट झाला. मी भेटायला गेलो वकाडला. त्याला म्हटलं का गाडी तर एकदम जोरात चाललं, तुम्ही असं कसं काय आलं? तो म्हणे काय ठाऊक म्हणे मला, संध्याकाळी गाडीत पेट्रोल टाकलं, पोटात पेट्रोल टाकलं, निघालो. समोरून मला 2 लाईट येताना दिसले म्हणे. म्हटलं मग मला वाटलं म्हणे 2 मोटरसायकल आहे, दोघीकडून 2 निघून जातील, आपण मधून निघून. तंगड मोडून बसले घरी. गाडी घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून महाजनपूरपर्यंत पोहोचणं त्याच्या हाती आहे. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण ते खाऊ द्यायचे की नाही त्याच्या हाती आहे. बंगला बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. आमच्या भोज्यात एकानं 85 लाखाचा बंगला बांधला. इम्पोर्टेड शॉवर लावले. कॉकने त्याला, बोराडे बाबा, नुसतं बाथरूममध्ये जायचं ना, उड्या मारायच्या, वरतून पाणी पडतं आपोआप. इम्पोर्टेड शॉवर. वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला. सगळी मंडळी होती. आम्ही सगळ्या पाहुण्या रावड्यांना पत्रिका दिल्या, सगळ्यांना बोलवलं. म्हातारा रातभर बुंदीजवळ थांबलो. अख्ख्या गावाला बुंदी होती. रातभर बुंदी काढली. म्हातारा रातभर बुंदीजवळ थांबलं, पण कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना. पहाटे 7 वाजले, उजाडलं. म्हातारं हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती आणि त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं. याला दिसलंच नाही. जसा सरकला पुन्हा उठलाच नाही. बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही ती भगवंताच्या हाती. देवाची गरज आम्हाला एवढ्यासाठी. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, चंद्रावरती यान सोडणारे शास्त्रज्ञ बालाजीला नवस करता की चंद्रयान 3 सक्सेस होऊ दे. तुम्ही फोटो पाहिले असतील सोशल मीडियाला. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ आणि त्यांची सगळी टीम ही बालाजी भगवंताच्या चरणी नतमस्तक. देवा, चंद्रयान 2 असफळ झालं होतं. चंद्राला मामा म्हणतो आपण. धरती मा आहे तर तो मामा आहे, नाही का? जुन्या काळात एक गाणं होतं, पडती झाडे पाहूया. किती गोड वाटते ते. त्याचं पुढचं चरण लय गोड होतं. मामी मोठी सुग्र. तेव्हा मामी बी मोठी सुग्र नव्हती. आता मामी भाचा पाहून दुधात पाणी वतती. भाचा बी जात. आता गोडवा नाही राहिला मामाच्या घरी जायला बी. पोरगी असली तर भाचा कधीमधून चक्रा मारतो. बाकी ठिकाणी भेटत नाही. चला बा मामाला दया आली तर तेवढंच बरं होऊन जाईल. तुमचं झालंय का? बरं आहे मग. विठालं तुमचं झालंच आहे ना? नाही अजून? देवा
महादेवा असं विनोदाचा भाग टाका. चोपदार या वयात चोपदार बनणं यालाही भाग्य लागतं महाराज. आणि गावागावातले चोपदार 70च्या पुढेच भेटता मला. तरुण तडफदार आहे. मला एवढा उत्साह वाटला आल्यानंतर. कोणी फटाके लावत होतं, कोणी कोठ्या लावत होतं. आनंद वाटला या गोष्टीचा. खरं तर परमार्थाकडे तरुणांनी वळलं पाहिजे. आणि तुमचा तरुणांचा उत्साह पाहून मला आनंद वाटला. आणि एवढे लेकरं तुमची इतक्या चांगल्या पद्धतीने, याला तर तोडच राहिलं नाही महाराज. पूर्वीचा काळ वेगळा होता. असो, चंद्रावरती यान सोडणारे शास्त्रज्ञ देव मानतात आणि चौथी नापास झालेला म्हणतो सप्तेची काय गरज आहे. ही विसंगती आहे. एवढे ज्ञानी लोक मानतात की देवाचं अस्तित्व आहे. हा 3-4 महिने फेल झाला आणि हा म्हणतो देवाची गरज काय. ही विसंगती माय बापो. देवाची गरज आम्हाला आहे संत. देवाची गरज मग देव भेटणं गरजे. मग ऐसे कैस्याने भेटत ते संत किंवा साधू. देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर संताविना प्राप्ती नाही. मग संताविना प्राप्ती नाही तर संत भेटण्याकरता भाग्य पाहिजे. भाग्याचा उदय ते हे जोडे. भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. संत भेटले तर देव भेटतो. मग भाग्याचा उदय होण्याकरता कर्म चांगले करावे लागतात. त्याच्याकरता 4 प्रकार आहेत. क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. माणसाचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. एक सांगू का, काही लोकांचं प्रारब्ध लय तीव्र आहे. गणपतीच्या पिरियडमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका 7-8 वर्षाचं पोरगाचंच गाणं अख्ख्या महाराष्ट्रात वाजलं. हे प्रारब्ध त्या पोरा रात्यातून प्रसिद्ध झाला तो. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती. टोकमोक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचा पोरग म्हणे माया बापानं पोटानं हाणलं. नालायक होतं कार्ड बापानं मजबूत हाणलं. 10वीत नापास झालं. प्रारब्ध आहे त्याचं. या मंडळींना 10-10, 15-15, 20-20 वर्ष संप्रदायाची सेवा केली. आता महाराष्ट्रात चमकतायत. भोजकरला भोजकर व्हायला 21 वर्ष लागलेत. कुणाला 21 वर्षानं मिळतं, कुणाला 10 वर्षात मिळतं. त्या पोराला एका रात्यात प्रसिद्धी मिळाली महाराज. हे प्रारब्ध आहे. एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची आणि गाणे म्हणायची. ती बाई टीव्हीवर आली होती. तेरी रानू मंडल. एका रात. याचं कारण काय. प्रारब्ध. ते प्रारब्ध चांगल्या करण्याकरता कर्माची जोड पाहिजे. कर्म चांगले पाहिजे. मायबाप कर्माचा ऱ्हास व्हावा असं वाटत असेल तर भगवत नामचिंतना पलीकडे दुसरा त्या ठिकाणी उपाय नाही. भगवान शंकराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर स्वर्गात राहतात ते देव, वैकुंठात राहतात ते देव, मंदिरात राहतात ते देव आणि स्मशानात राहतात ते महादेव. बोलत चला. डोक्यावरती सोन्याचे मुकुट धारण करतात ते देव आणि डोक्यावरती जटांचा भार निर्माण करतात त्यांना म्हणतात महादेव. गळ्यामध्ये हिरे माणिक मोती सोन्या रुपयाचे अलंकार परिधान करतात त्यांना म्हणतात देव. गळ्यामध्ये वासुकी सर्पाला घेऊन हिंडतात त्यांना म्हणतात महादेव. अजून पुढे जाऊन सांगू. ज्यांना ऋषी मुनी जपी तपी संन्याशी बैरागी भजतात त्यांना म्हणतात देव. आणि ज्यांना भूतेवे ताडनाचती हर्षयुक्त ज्यांना राक्षस भजतात, भूत भजतात त्यांना म्हणतात महादेव. अजून बायको पळवली तर मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. कोणाची पळवली. तुमच्याच भागातून पळवली होती देवाची बायको, गोदावरीच्याच काठावरतून. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची माता जानकी रावणानं पळवली. बायको पळवली तर देवानं मुर्दाच पाडला. कारण माणूस सगळ्यांच्या खोड्या सहन करतो. विशेष नाही तो. खरंच सहन करीत नाही माणूस. भावाची खोडी सहन करेन माणूस, लेकराची खोडी सहन करेल, स्वतःची खोडी सहन करेल. बायकोचीच खोडी कधीच सहन करत नाही आणि करायलाही नको. मी या मताचा आहे. तिचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे ना. नाही तर मग जानदेवनं जानदेवनं जानदेवनं. अरे आहे कस काय जानदेवनं. आपल्या गली में तो तकलीफ नाही जानदेवनं.
मार्केटमध्ये 2-3 गुंड आले, बाईकवरती बसून बायकोच्या गड्यातलं मंगळसूत्र हिसकवलं. बायकोनं नवऱ्या सांगितलं, अहो पळा पळा पळा, त्याने मंगळसूत्र. ते म्हणले जाऊ दे, दुसरं करून देत, मग काही बरं वाईट झालं. असा माणूस काय कामाचा? असं माणूस काही कामाचा नाही माय बाबा. बायको पडवली, देवानं मुर्दाच पाडला. बायको पडवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव, आणि बायको मागितली तरी देऊन टाकतो त्याला म्हणतात. हा फरक आहे देवांमध्ये महादेवामध्ये. भगवान शंकर आशुतोष म्हटलेलं आहे, कमी खर्चात कमी वेळेत कमी भक्तीत प्रसन्न होणारं एकमेव दैवत भगवान शंकर आहे. 6 महिन्यात प्रसन्न होणारं दैवत भगवान शंकर आहे. आणि काय नाही, एकदम अल्प स्वस्तामध्ये प्रसन्न होणारं देव आहे. सध्या प्रदीप मिश्रा यांनी तर खूपच सोपं करून सांगितलं, सब समस्याओं का हल एक लोटा जल. एक तांब्याभर पाणी ओतलं की महादेव प्रसन्न होतो. एकदम 100% सत्य येते. महादेवाच्या पिंडीवर 1 लोटा भर जल टाकला की महादेव प्रसन्न होतो. पण महादेवाच्या पिंडीवर लोटा भर जल टाकलं आणि तिकडून येताना रस्त्यानं दुसऱ्याचा भुईमुग उपटून आणला, मरेपर्यंत महादेवाची कृपा होत नाही. बरं, सध्या लोकांनी महादेव लयच सोपा करून टाकलेला आहे. महादेव इतकं सोपं दैवत नाही. महादेव मृत्यूची देवता आहे, एवढं ध्यानात ठेवा. अकाल मृत्यु हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान शंकर हे मृत्यूची देवता आहे, मृत्युर्मुखी असं म्हटलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय, जन्माला घालणं, सांभाळ करणं आणि संहार करता भगवान शंकर आहे माय बाबा. भोळं दैवत आहे, सोपं दैवत आहे, पण त्यांच्या पद्धतीनं केलं तर. बरं, त्याला काही मर्यादा आहेत. श्रावण महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये रात्री 1:30 वाजता बी महिला महादेवाच्या डोक्यावर पाणी टाकेले. 1:30 वाजता महादेवाला भरली थंडी. नियम असा आहे, 4 वाजेच्या आत कोणत्याच मंदिरात पाय ठेवता येत नाही. फक्त त्याला अपवाद शिवरात्रीची रात्र आहे. आज रात्रभर तुम्ही जागरण करू शकतात, रात्रभर तुम्ही अभिषेक करू शकतात, रात्रभर तुम्ही भगवंताचं भजन करू शकतात. ही एकमेव अशी अद्भुत रात्र आहे की या रात्री तुम्ही रात्रभर जागर. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्रभर इथे मंदिरात जागरण करा आणि त्याची अनुभूती पुढच्या वर्षी पहा. आणि आज प्रदोष पण आहे, शिवरात्री पण आहे, एकादशीचं पारणा सुटलं, ती द्वादशी पण आहे. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. एकादशी नंतर दुसरी तो आज तिथी गडबड झाली, त्याच्यामुळे शिवरात्री लगेच आलेली आहे. म्हणून आजच्या दिवशी जागरण करणं गरजेचं आहे माय बापा. त्यांचं स्वरूप सांगतो. महादेवाचं आधी लग्न झालं तर सती नावाची दक्ष प्रजापतीची कन्या. दक्ष हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. दक्षाला 16 कन्या झाल्या, त्याला 16 चालल्या, आपल्याला एक बी चालत नाही. पोरगी झाली की तिच्या आजीचा चेहरा पा कसा फाटेल 5च्या नोट सारखा दिसतो. काय झालं आजी? कार्टी. तू बी तो कोणाचे कार्टीच होते ना आजी, तुझं का डायरेक्ट प्रमोशन झालं का? प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंथ्याच बरे आहे. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला, माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला, माणूस मरेपर्यंत रडतो. 16 कन्या झाल्या, त्यांना 16 मातृका म्हणतात. ब्राह्मण जेव्हा वास्तुशांतीचे ते पूजा मांडतात ना, त्याच्यात 16 मातृका असतात. दक्ष प्रजापतींना 60 कन्या झालेल्या असं एक वर्णन येतं पुढे. त्यातली सती नावाची जी कन्या होती त्यांनी भगवान महादेवाला दिली होती. सगळं सुरळीत चालू होतं. भगवान शंकरांना माता सती या दोघांचं लग्न कणखलला लागलेलं आहे. कणखल हे हरिद्वारमधलं क्षेत्र आहे. गंगेच्या काठावरती कणखल नावाचं क्षेत्र आहे हरिद्वारमध्ये. तिथे भगवान महादेव आणि माता सतीचा विवाह संपन्न झाला. सगळं सुरळीत चालू होतं. पण एकदा प्रजापती दक्ष आलेत, सभा भरलीत. इंद्रचंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी नाग किंग पुरुष नाग देवता सिद्ध चरण गंधर्व विद्याधर ब्रह्मा विष्णू महेश आणि दक्ष आले. सगळ्यांनी उठून त्यांचं स्वागत केलं. पण महादेव उठले नाही. का? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळे. ध्यानस्थ होते. याला वाटलं जावाई मुलासारखा असतो, मुलाच्या जागी असतो. सगळ्यांनी उठून माझा सन्मान केला आणि माझा जावाई बसलेला राहिला, याचा संदेश लोकांमध्ये चुकीचा जाईल.
काय होतं नेमकं, आपण जर एखाद्या लग्न समारंभात गेलो, किती लोकांनी जय हरी घातला लोकांच्या ते ध्यानात राहत नाही, पण कोणी जय हरी नाही घातला आपल्या बरोबर ध्यानात राहत. ते आले, त्यांनी महादेवाची निंदा केली. नरमुंडांच्या माळा घालतो काय, हसतो काय, खिदडतो काय, भूतांचा सरदार नरमुंडांच्या माळा, बरंच बोलला. सभा बरखास्त झाली. महादेव कुठेच त्याची वाच्यता केली नाही. पण त्या दक्षाला वाटलं की महादेवाची जिरवायची. पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा, आताचा काळ आहे त्याला अडवा त्याची जिरवा. पण दुसऱ्याची जिरवताना आपली कधी जिरते आपल्या बी ध्यानात येत नाही. सांगोबा बसायला वाघोबा, हातात घेतला नागोबा आणि भेटायला गेले ज्ञानोबा. सांगोबा बसायला वाघोबा, हातात घेतला नागोबा आणि भेटायला गेले ज्ञानोबा. सांगोबा ज्ञानोबाची जिरवायला गेली होती, जिरली कोणाची? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, लोकमालिका सांगाती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. माझा म्हणत जा. निवृत्तीनाथ दादा माझा. कोणाचं तरी होऊन राहा. जिरली. तसं दक्षाला वाटलं महादेवाची जिरवायची. त्याने कणकल क्षत्रिय यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्यांना आमंत्रण दिलं, फक्त पोरीला जावायला डावललं. सगळ्यांना आमंत्रण होतं, महादेवाला आमंत्रण नाही. मग ज्या लोकांना आमंत्रण होतं ते लोक जाणून बुजून महादेवाच्या पुढून जायचे. म्हणजे लोकांना हा रोग तेव्हापासून झालाय. आपल्याला आमंत्रण आहे, शेजाऱ्याला आमंत्रण नाही, लोक जाणून बुजून विचारतात काही नाही वाटतं. तो म्हणतो तू मर, त्या घरचं नाही खाल्लं तर का मरून चाललो का मी? सगळ्यांना बोलवलं, नालायकाने मला आमंत्रण दिलं नाही. तरी महादेव काहीच बोलले नाहीत, अजिबात नाही. या कार्यक्रमामुळे मला असं वाटतंय महाजनपूरनी हे महादेवपूर झाले. एवढा उत्साह एका कार्यक्रमासाठी बाबा आपण रोज फिरतो ना, एवढा उत्साह एका कार्यक्रमासाठी शक्य नाही ना. ते तुमची श्रद्धा महादेवावरती म्हणून महादेवाची कृपा बी तुमच्यावरती असो. महादेवाला ठाऊक नाही, सतीला ठाऊक नाही, आमंत्रण दिलं नाही. पण गंधर्वांच्या बायका 17 शृंगार करून कैलास पर्वतावरून जात होत्या. त्याच्यात माता सतीनं चंद्राची मोठी बायको रोहिणी हिला विचारलं की कुठे जात आहेत. रोहिणीने सांगितलं सती बापाच्या घरी यज्ञ तू आम्हाला विचारते. सतीला वाईट वाटलं, बापाच्या घरी यज्ञ मला आमंत्रण नाही, असं कसं होऊ शकतं बरं. सती कैलासात गेली. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे झडाळे, कारुण्य सिंधू भवदुःख हारे, तुझ विन शंभो मज कोण तारे. सती भगवान महादेवाची स्तुती करते आणि ती स्तुती करताना सांगते देवा तुम्ही भोळ्यांचे चक्रवर्ती अभंगाच्या पहिल्याच्या. चक्रवर्ती शिव भोळा 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 चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चेती, त्याचे पाय माझे चेती, त्याचे पाय माझे चेती, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. त्याचे
नाथबाबा भगवंताची स्तुती करताना नाथबाबा सांगतात तिने भगवंताची स्तुती केली. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. थोडं स्पीकरच्या असं सरकून बसा, आवाज दबतो त्याच्यात. शिव भोळा चक्र, थोडं पुढे सरकून घ्या वाटल्यास. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. बस दादा बस. भोळ दैवत आहे, आपण भोळे नाही. बरं, माय स्वयंपाक करते, भाकरी टाकते, एक भाकरी तव्यावर आहे, एक भाकरी हातावर आहे, पोरग लहान दूध पितं मांडीवर आहे, आणि 4 वर्षाचं पोरग खेटून उभं आहे. आई व वाई माव ओ मा काय रे माय म्हणे त्या पोराला, कुरकुरी गेले पैसे दे. ते पोरग पैसे मागतात, तितक्या दरवाजावर कोणी हाक मारली, ओम भगवती भिक्षा. मागणार कोणीतरी दरवाजावर येऊन उभं राहिला. याच माय म्हणले भाऊ थांब रे, थांब थांब, कोणीतरी मागणार आलंय. तिची तारांबळ उडली. तव्यावरची भाकरी खाली काढली, हातावरची भाकरी तव्यावर टाकली, ते लेकरू बाजूला ठेवलं, आणि ते पोरग सारखं, आई व 5 रुपये दे ना. आई मम्मी मॉम 5 रुपये दे ना. ते म्हणले थांब रे. ते महाराज आले. त्या घाई गर्दी त्या महाराजला देण्याकरता, ते जो याचक होता त्याला देण्याकरता 5 रुपये काढले. त्या पोरांना हिसका मारला. तितक्यात तो $5-7 घरंगडत रस्त्यावर बाहेर अंगणात येऊन पडला. ते पोरग पळत सुटलं. जो मागणारा होता त्याने तो $5-7 पाहिला आणि त्याच्यावर पाय दिला. ते पोरग म्हणे आई व आई. म्हणे काय रे. म्हणे आई त्या बाबानं माझ्या पैशावर पाय ठेवला. ती माय हुशार होती महाजनपूर म्हणली. ती म्हणे ठेवू दे, खोटे पैसे म्हणे. ते खोटे म्हणल्याबरोबर तर त्याने पाय उचलून घेतला. तो म्हणे बरे कुठे पाहतो रे, काय पडले म्हणे. पोरग म्हणे आई व सापडले. माय म्हणे मग जाय कुरकुरी घेऊन ये. आपण भोळे नाहीत माय बापा. भोळा फक्त भगवान महादेव आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. स्तुती केली महादेवाची. देवा माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, आपण गेलं पाहिजे. महादेवाने सांगितलं सती काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. काही गोष्टी तहान लागल्या म्हणजे प्यायच्या असतात, काही तहान नसली तरी प्यायचे असतात, काही तहान असली तरी प्यायचे नसतात. काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायच्या असतात, काही भूक नसली तरी खायच्या असतात, काही भूक असली तरी खायच्या नसतात. तहान लागली म्हणजे प्यायचं आपलं माठातलं पाणी, तहान नसली तरी प्यायचं सरबत, आणि तहान असली तरी पिऊ नये. काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये. भाऊबंदामध्ये, नातलगामध्ये, गणगोतामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हाला पत्रिकांनी जाऊच नका असं धर्मशास्त्र आहे. काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं. संत चरणी भावेरी गावया, संत चरणी भावेरी गावया, संत चरणी भावेरी गावया, संत चरणी भावेरी गावया. तुका म्हणे जवळ न पकडिता जावे, संत चरणी भावेरी गावया, संत चरणी भावेरी गावया. न पाचारिता जावे, तिथे आमंत्रणाची वाट पाहायची नाही. शिवरात्रीचा कार्यक्रम आहे, मला बोलवलं नाही, मला आमंत्रण नाही, मला सांगितलं नाही, परमार्थात आमंत्रणाची वाट पाहायची नाही. आणि एक ठिकाण असं आहे जिथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये. जेथे तुंतुने वाजती तेथे कान टवकारती. इथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये. हा, तिथे का साधी गर्दी का पाहायला? लोक झाडावर चढतायत, छतावर चढतायत, बऱ्याच ठिकाणी छतावून खाली होऊन पडले. किती गर्दी करतात लोक तिथे. सती आपल्याला आमंत्रण नाही, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना ना चाहिए. बेटा कितना चाहे हो प्यारा उसे सर पे बिठाना ना चाहिए. तुमचा मुलगा किती प्रिय लाडका असू द्या, त्याला डोक्यावर घेऊ नका. बेटी चाहे कितनी हो प्यारी उससे घर घर घूमना ना चाहिए. तुमची मुलगी किती लाडकी असली तिला घरोघरी फिरू देऊ नका.
पत्नी चाहे कितनी हो प्यारी उससे भेद बताना ना चाहिए. बायकोला भेद सांगायचा नसतो असं चाणक्य सांगतात, भोजकर नाही. कोण काय काही नव्हते बसल्या. बायकोचं एक नाव आहे अर्धांगिनी. काही गोष्टी बायकोला अर्ध्याच सांगायच्या. बायकोला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वाईफ. काय स्पेलिंग येते? WIFE. प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ सांगतो तुम्हाला, प्रत्येक त्या वर्डचं. WIFE. विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्वसूचना न देता भांडायला तयार असते तिला बायको असं म्हणतात. तुमचं काय नाही, तुमचं काही मतच नाही त्याच्यावर. तुम्ही नाही त्याच्यावर मत मांडू शकत. जाऊ द्या, तुम्हाला नंतर अनुभव येईल तो. सतीने हट्ट धरला, मला बापाच्या घरी. महादेव सांगितलं अगं आमंत्रण नाही, तुझा स्वभाव तापट आहे, अपमान करतील तुझ्या घरी तिथे माहेरी गेल्यावर. ती म्हणले तुम्हाला काही कळतं का? आपण कोणाच्या दारी गेलं तर कोणी आपल्या घरी येईल. सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? सती सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? बऱ्याच वेळा बोलता बाई बोलून जाते बरं असं. घेतो माणूस गुपचाप ऐकून. महादेवाने सांगितलं अगं सगळं मान्य आहे मला, तुझं माहेर आहे, तुझ्या बहिणी आई वडील सगळे, पण तू जाऊ नको. काय माय तुमचा एक स्वभाव आहे, खाणे पिणे कपडे लत्ते आरसे कंगवेट सगळे नवऱ्याकडचे, आणि तुम्ही कौतुक कोणाचं करतात? माहेराचं किंवा भावाचं. काय नाही, भावाच्या घरी गेलं भाऊ 200 रुपयाची डिफेक्टिव्ह साडी घेऊन देतो, ती बी पहिल्याच दुनियात कलर सोडून देते. बऱ्याच मावल्या तर इकडून चोरून नेतात तिकडून नेसून येतात. इकडे नाही, तो आमच्या जिल्ह्यात जास्त प्रकार आहे त्याच्यामध्ये. पुरुष मंडळी तुम्हाला एक फोकट सल्ला सांगू का? बायको माहेरी गेली, माहेरावून आली, तिने कधी म्हटलं माझ्या आईने मला 2 ग्राम सोनं करून दिलं, समजावं खिसा मारल्या गेला. एकदम साधं सोपं गणित येते. तुम्ही एकदम खळखळून हसलात, काय समजू मी? स्वभाव येतो अशो. महादेवाने सांगितलं जाऊ नको. ती म्हणली खुशी माझी जाईन मी. देवाची बायको बी ऐकत नव्हती. हो जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. नंदीला सोबत घेतलं, माता सती गेली. 15 बहिणी आल्या, चेष्टा करतायत. एक बहीण श्रीमंताच्या घरी, एक बहीण गरीबाच्या घरी गेल्या. दोघे दिवाळीला जेव्हा माहेरी येतात तेव्हा श्रीमंत बहीण आपल्या परिस्थितीचं वर्णन जाणून बुजून गरीब बहिणीला सांगते. बहिणीने चेष्टा केली, आईनं तोंड फिरवलं. सतीला वाईट वाटलं. बाप आला दक्ष आणि सतीनं विचारलं बाबा माझे पती महादेव आहे, योगीराज आहे, कैलासपती आहे, पिनाक पाणी, पिनाक हस्त शूल पाणी आहे. एवढं सगळं असताना त्रिनेत्र असणाऱ्या भगवंताला, त्रिपुरारी असणाऱ्या महादेवाला तुम्ही आमंत्रण नाही दिलं. बापाने सांगितलं अगं तुला आमंत्रणच दिलं नाही, तूच कशाला आली ते सांग. सतीने सांगितलं बाबा मित्राला मित्राच्या घरी जाताना, भक्ताला देवाच्या घरी जाताना, शिष्याला गुरुच्या घरी जाताना आणि मुलीला बापाच्या घरी जाताना आमंत्रणाची गरज नसते. कदाचित मित्राचे दरवाजे मित्रासाठी बंद होतील, गुरुचे दरवाजे शिष्यासाठी बंद होतील, देवाचे दरवाजे भक्तासाठी बंद होतील, पण बापाचा दरवाजा मुलीसाठी कधीच बंद होत नाही. हे ह्या संस्कृतीचं सौंदर्य आहे, कधीच नाही. आणि तुम्ही मला आमंत्रण दिलं नाही बाबा. म्हणले बाकीचं सांगू नको,
तुझ्या नवऱ्यालाही नाही तुलाही नाही, नरमंडाच्या माळा घालतो, हसतो, खिदळतो, भूतांचा सरदार, याचा राग माता सतीला आला आणि तिने योगाग्नीमध्ये आपला देह यज्ञकुंडात त्या ठिकाणी भस्मीभूत केला. माय बापा, शेवटी महादेव संतापले. नारदानं सांगितलं की सतीमातेने यज्ञकुंडात उडी घेतली, महादेवानं जटा आपटल्या, त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक गण जन्माला आला. वीरभद्र जन्माला आलेला आहे. वीरभद्र जन्माला येऊन त्याने दक्षाचं मुंडकं कापलं, ते मुंडकं यज्ञात पडलं, यज्ञ विध्वंस झाला. तेव्हा ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजीनं पुन्हा स्तुती केली. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि भगवान ब्रह्माजी सांगतायत की तुमचे नुसते पायच नाही, ज्या वाचेनं, ज्या जिभेनं भगवान शंकराचं शिवनाम घेतलं त्याचा फायदा काय होतो? वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. दक्षाला जिवंत कर असं ब्रह्माजींची त्या ठिकाणी अपेक्षा होती, विनंती होती. त्यावेळेस मुंडकं तर यज्ञात पडलेलं आहे. शेवटी बकऱ्याचं मुंडकं कापलं आणि ते दक्षाला जोडलेलं आहे. मग मुंडकं जोडलं पण त्याला बोलता येईना, म्हणून तो असं करायचा. आजही जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले तर अशी बोलायची पद्धत आहे. हे महादेवाला त्यांच्या सासऱ्याची आठवण करून देते. तयान बाधे क्रोध काम. बोकड कामाचं स्वरूप आहे, बोकडाला कामाचं स्वरूप मानलेलं आहे, म्हणून दक्षाला बोकडाचं मस्तक जोडलेलं आहे. तयान बाधी क्रोध काम. कामाचा नाश सुद्धा भगवान महादेव करतात. आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग आहे सोरटी सोमनाथ. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात असणारं पुरातन सनातन सगळ्यात आद्य ज्योतिर्लिंग भगवान सोमनाथ आहे. माय बापा, सोमनाथाची निर्मिती कशी झाली? दक्षाला 60 कन्या झाल्या नारदाच्या आशीर्वादावरून. पुन्हा त्यातल्या 10 धर्माला दिल्या, 27 चंद्राला दिल्या, 13 कश्यपाला दिल्या, 2 त्राक्ष नामधारी कश्यपाला दिल्या, 2 भूताला दिल्या, 2 अंगिराला दिल्या. 60 मुलींचे लग्न झाले. 13 कश्यपाला आहे. आदिती, दिती, दनु, काष्टा, सुरसा, अरिष्टा, इला, क्रोधवशा, तांबरा, सुरभी, मुनी, विनिता आणि कद्रू. 13 बायका आहेत. 13 कश्यपाला आहेत, 10 धर्माला आहेत, 27 चंद्राला दिले आहेत. 27 बायका चंद्राच्या होत्या, पण 26 मुलींनी बापाकडे तक्रार केली. काय तक्रार होती? की बाबा आम्ही 27 बायका चंद्राच्या आहे, पण चंद्र फक्त रोहिणीकडेच लक्ष देतो. बायकांच्या बाबतीमध्ये एक भली मोठी यादी पुराणामध्ये. सगळ्यात जास्त बऱ्याच बायका, पूर्वी बहुपत्नी व्रत होतं, बहुपत्नी करायचे लोक, तेव्हा चालत होतं. आता तर एकीची पंचायत आहे. आता प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढच्या टेम्पो भरून नवरदेव सापडते नाची परिस्थिती आहे. किती बायका होत्या लोकांना पहा ना. रावणाला 80,000 होत्या, भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या, राजा दशरथाला 703 बायका होत्या, असं एका रामायणात वर्णन आहे.
महाराणा प्रताप यांना 19 बायका होत्या. छत्रपती शिवराय यांना किती? छत्रपती शिवबांना बायका किती? 8 बायका होत्या. सगळ्यात मोठ्या होत्या महाराजांच्या सगळ्यात मोठ्या पत्नी, त्यांचं नाव सईबाई साहेब. आणि महाराजांची 8व्या क्रमांकाची पत्नी, तिचं नाव पुतळाबाई साहेब. महाराज जेव्हा गेले तेव्हा महाराजांच्या सोबत सती गेल्या त्या पुतळाबाई. पहिली सईबाई, सोयराबाई, राजकुंवरबाई, बाकीच्यांचे नावं मला माहीत नाही. म्हणजे 8 बायका होत्या. रायगडावर जर तुम्ही गेले तर महाराजांच्या 8 बायकांचा राणीवसा आजही पाहायला मिळतो. मग त्यांनी एवढे लग्न कशासाठी केले? त्याच्या मागचं कारण आहे. राजकारणामध्ये स्वैरसंबंध वाढवावे लागतात, सगळ्यांना संघटित करावं लागतं. आणि पूर्वीचा काळ असतो, आता एक राणीवसा जर शत्रूच्या हाती लागला ते सगळ्यांना कापून काढायचे. राज्याला वारस पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी राणीवसे असायचे. महाराजांनी त्या उद्देशानंच 8. शिवाजी महाराजांच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्त्व आहे, जसं भगवान कृष्णाच्या जीवनात आहे 8. 8 असा आकडा आहे मराठीत, बिना गाठीचा आकडा आहे. 8ला कुठेच गाठ नाही. बरेच लोक आतल्या गाठीचे असतात म्हणून बोललो. महाराजांचं प्रधानमंडळ अष्टप्रधानमंडळ होतं. बायका 8 होत्या. महाराजांच्या समाधीची जी काही जागा आहे ती अष्टकोनी आहे. काय 8चं काय रहस्य आहे ते महाराजांनाच माहिती. पण महाराजांच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्त्व होतं. बायका भरपूर आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील. तसं 27 बायका या चंद्राला होत्या. 26 पोरींनी बापाकडे तक्रार केली की तुमचा जावई फक्त रोहिणीलाच जीव लावतो. मराठीत काय म्हणतात त्याला? फेवरेट. आवडती. पूर्वीच्या जुन्या काळातले लोक सांगतात ना गोष्टी, एक आवडती होती, एक नावडती होती. तेव्हा होतं ते, आता नाही. आता तर बापाला राग आला दक्षाला की जावयाला मी 27 मुली दिल्या होत्या, सगळ्या मुलींना सारखं प्रेम जावयाने करायला पाहिजे होतं. जावयाला असं वागताना त्या ठिकाणी पाहून सासऱ्याला राग आला आणि दक्षाने जावयाला शाप दिला की तुम्हाला क्षयरोग होईल. क्षयरोग. क्षयरोग म्हणजे क्षय म्हणजे कमी, क्षय होणे. चंद्राला शाप मिळाला सासराचा की तुम्ही क्षयरोगी व्हाल, म्हणून चंद्र कलेकलेनं कमी होत गेला आणि अमावस्येला नष्ट झाला. असं ज्यावेळेस झालं त्यावेळेस नारदानं सांगितलं की तुम्ही भगवान आशुतोष परमात्मा भगवान महादेवाची उपासना करा, त्यांना प्रसन्न करा. मग प्रभासपट्टम क्षेत्रामध्ये समुद्राच्या काठावरती चंद्रमाने एक पार्थिव शिवलिंग बनवलं आणि भगवान महादेवाची त्या ठिकाणी स्तुती सुरू केली. काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. काशीनाथ की जय हो, भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा 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 भोलेनाथ की जय हो, काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू भगवान महादेव प्रकट झाले. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा. भगवान आशुतोष परमात्मा प्रकट झालेत. चंद्राला सांगितलं वरम रही चंद्रमा. चंद्रानं सांगितलं देवा एक विनंती आहे, सासऱ्यांना शाप दिलेला आहे, क्षयरोगी झालेलो आहे, कलेकलेनं कमी होतो, अमावस्येला नष्ट होऊन जात आहे. महादेवाने सांगितलं मी वरदान देतो,
तुमचा क्षयरोग नष्ट होईल. पुन्हा अमावस्येपासून तुम्ही कलेनं वाढत जाल आणि पौर्णिमेला पुन्हा पूर्ण चंद्रमा आकाशात प्रकाशित होईल. म्हणून सोम म्हणजे चंद्र, सोम म्हणजे ओम मंगलम ओंकार मंगलम, याच्यात सोमाचं चिंतन येतं. सोम म्हणजे चंद्रमा, नाथ म्हणजे स्वामी, चंद्राचा स्वामी तो सोमनाथ. ते आद्य ज्योतिर्लिंग आहे भारतातलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी. सोरटी सोमनाथाचं दर्शन केल्यानंतर क्षयरोग आणि कुष्ठरोग याच्यातून माणसाची काही विधी तिथी केल्यानंतर माणूस त्याच्यातून मुक्त होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सोरटी सोमनाथाचं मंदिराचा गाभारा विस्तीर्ण होता. सोरटी सोमनाथाच्या मंदिराला 777 खांब होते. लाकडाचे नाही, दगडाचे नाही, मातीचे नाही, लोखंडाचेही नाही, पितळाचेही नाही, चांदीचेही नाही, सोन्याचे होते. नुसते सोन्याचे नाही, ओतीव सोन्याचे होते. 777 खांब होते. आणि भगवान सोमनाथाचं ज्योतिर्लिंग जमिनीपासून 6 इंचावरती अधांतरी तरंगत होतं. याच्यावरती जवळजवळ 13-11 वेळा आक्रमण केलं. गजनीच्या महमूदाने 11 वेळा आक्रमण केलं आणि 11 वेळा सोरटी सोमनाथ लुटून नेलं. ते ज्योतिर्लिंगही फोडलं. ते विध्वंस प्रत्येक आक्रमणकार्यांच्या काळामध्ये महादेवाचं मंदिर तोडलं गेलं. भारत स्वतंत्र झाला 1947 साली. मंदिर भग्नावस्थेत होते. भारताचे तेव्हा पहिले गृहमंत्री, होम मिनिस्टर, त्यांचं नाव सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्तेत आल्यानंतर जर पहिलं कोणतं काम केलं असेल तर सोरटी सोमनाथाच्या मंदिराची उभारणी केली. त्याची त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, जीर्णोद्धार केला. एवढं पवित्र कार्य केलं मायबाप हो. ते सोरटी सोमनाथाचं आद्य ज्योतिर्लिंग आहे. आणि ते महाराज म्हणतात शिव भोळा आहे, भोळ्यांचा चक्रवर्ती आहे. वाचेनं जर चिंतन केलं, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम, म्हणले फक्त एवढंच का? म्हणले नाही, 4 पुरुषार्थ भगवान शंकर, धर्म अर्थ काम मोक्ष, प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवना. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म आणि अर्थ याच्यात 2 आहे, अर्थ आणि काम. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्माचं पालन, अर्थाचं नाही 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 नाही. काय होतं, नियोजन ठरलेलं असतं. तुम्हाला वाटतं की हे लोक पण शब्द दिलेला असतो, वेळेवर पोहोचायचं असतं, सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांची तगमग सुरू आहे, मलाही कळत आहे. काय करा, तुम्ही तुमच्या वेळेवरती जा. मी पुढचं 15-20 मिनटं मी सांभाळून घेईन, काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. तिकडचाही कार्यक्रम लेट होईल, तिकडचे कार्यक्रम वाट पाहतील. त्याच्यामुळे पुढच्या आपण 15-20 मिनटं लेट झालं तरी मी सांभाळून घेईन, तुम्ही टेन्शन नका घेऊ. विठाल 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 विठोबा रखुमाये
सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। नमः पार्वते पते हर हर। एकदा भजन करा सगळ्यांनी। तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग। टाळी टाळी। तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग 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 हरी बोल। टाळी टाळी। पांडुरंग 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 तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नागेंद्र हराय त्रिलोचनाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। नमः पार्वते पते हर हर महादेव। भोलेनाथ भगवान की त्यांचा जीव खालीवर व्हायचा, तिकडे उशीर व्हायचा, त्यांचं सारखं सारखं पंचायत झाली असते। ठीक आहे, काय हरकत नाही, आपण चालेल ना, 10-15 मिनटं वाढलं नाही, फराळ नंतर आहे म्हणे, त्याच्यामुळे म्हणजे मी बी उपाशीच येत असा, त्याच्यामुळे मी त्यांना तेवढ्यासाठीच काढून दिलं की मला 15 मिनटं पुढे बोलता येईल, आता मग लवकर थांबावं लागलं असतं। आणि आज व्रत असल्या कारणामुळे काही विषय नाही, आज घरी जाऊच नका, आज देवाची प्रार्थना करा, अभिषेक करा, बोल नका। शांत बसा। धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष। भगवान महादेवाचं वाहन काय हो? नंदी। नंदी। नंदी म्हणजे बैल, बैलाला धर्माचं स्वरूप मानलेलं आहे। बैल धर्माचं स्वरूप आहे, गाय धरतीचं स्वरूप आहे। पूर्वी शेतकरी सुखी होता कारण त्याच्या अंगणात धरती पण होती आणि धर्म पण होता। ज्या दिवसापासून धर्माची जागा ट्रॅक्टरनं घेतली, बरं ते शक्यही नाही आता, मी असं म्हणत नाही की ट्रॅक्टरने शेती करू नका, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही। अहो बैल भगवान धर्माचं स्वरूप आहे। एक बैल मेला मन्या नावाचा, मन्या, अहो काय कमाई केली त्या मन्याने, मालक रडला, एक JCB, 15 थार, बोलेरो पिकअप, 150 बुलेट एकट्या मन्यानं जिंकले। मुंबईचा मन्याने, तो बी एक मन्या होता। बैलाचं पुरातन नाव आहे बसवा। बैलाचं मूळ नाव काय? बसवा। बसवाच का? ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव आणि व म्हणजे विष्णू, तिघी देवांची ताकद आहे आणि बैल धर्माचं स्वरूप आहे म्हणून त्याला बसवा म्हटलं जायचं। आणि भगवान महादेव कशावर बसलेत? भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे। जेव्हा वरातीत निघाले भगवान महादेव तेव्हा बसले होते बैलावरती, नंदिकेश्वरावरती बसलेले होते। ते धर्माचं स्वरूप आहे। भगवान महादेव धर्मावरती आरूढ झाले, ऋषभारूढ, धर्मारूढ आहे भगवान महादेव। धर्म आहे, स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे, कीर्तनकारांचा धर्म आहे, विद्यार्थ्यांचा धर्म आहे, शिक्षकांचा धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे। श्रीमंताचा काय धर्म आहे? श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा,
खूप पैसा कमवा. आमच्या धर्मशास्त्रकारांनी किंवा आमच्या संतांनी एकानेही म्हटलं नाही की पैसा कमवू नका. नका त्याजूर रांडा पोरे बांधा सोप्या माड्या घरे जोडून या धन उत्तम. प्रचंड पैसा कमवा, पण पैसा जर तुमच्याकडे असेल तर देव, देश, धर्म आणि समाज या 4 गोष्टी करता तो पैसा खर्च बी झाला पाहिजे. धर्मशास्त्रकार सांगतात, जर तुम्ही 10 रुपये कमवले तर त्याच्यातला 10वा हिस्सा 1 रुपया भगवंतासाठी बाजूला काढून ठेवा. 100 कमवले 10 रुपये देवासाठी काढा. 1000 कमवले 100 देवासाठी काढा. कारण 1000 पैकी जर 100 देवाला अर्पण केले तर उरलेल्या 900चं रक्षण परमात्मा करतो. नाही तर मग त्याला देता बी येतं, दणका देता बी येतो. देता देवविता ते याची संता. महादेवाच्या अनुषंगानेच बोल. मला सांगा, रावणाला लंका कोणी दिली? महादेवाने. आणि रावणाची लंका पेटवली कोणी? महादेव. पार्वती दिली कोणी? पेटवली कोणी? बजरंगबली अवतार कोणाचे? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. लंका दिली कोणी? महादेवाने. पेटवली कोणी? महादेवाने. म्हणजे ज्याला देता येतं त्याला पेटवता येतं की नाही? देव आपल्याला संपत्ती देतो, त्याच्यात जर खर्च झाली नाही तर दणका द्यायला काय टाइम लागतो? नुसतं वारं सोडलं, फक्त एवढीच साईज ठेवली. H2O गार माय भाऊ, सगळं सूत्र त्याच्या हाती आहे ना. त्याला सूत्रधार म्हटलेलं आहे मायबाप. त्याला देता येतं, त्याला घेता येतं. धर्माचं, श्रीमंताचा धर्म आहे. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची हो? पाण्याची. आणि समुद्रामध्ये जर एखादी खलाशाचं जहाज भरकटलं आणि त्याचं जर पाणी संपलं तर खलाशी मरून जातो, पण त्याला पाणी मिळत नाही. मग पाणी नाही का तिथे? पाणी तर प्रचंड आहे, पण ते तहान भागवू शकत नाही, कारण ते खारट आहे. पाणी प्रचंड प्रमाणात आहे, पण ते कोणाची तहान भागवत नाही. तशी प्रचंड संपत्ती आहे, पण सप्त्याले वर्गणी देत नाही, ती खारट श्रीमंती. अहो, आयोजक जे आहेत, कोणी अन्नदान करतं, कोणी, प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापल्या परीने कार्य करण्याचा प्रयत्न करतो. मायबाबा, हे सगळ्यांच्या नशिबामध्ये नाही मिळत. म्हणून श्रीमंताचा धर्म आहे, सैनिकांचा धर्म आहे. शूर निघता रणी न फिरे माघारी. शूर जेव्हा रणांगणामध्ये निघतो तेव्हा तो कधीच माघारी फिरत नाही. 47 नंतर आम्ही 5 लढाया लढल्या. 48, 62, 65, 71 आणि 99चे. अनेक तरुण मुलं गेले त्याच्यात. के नचिकेत, कॅप्टन सौरभ कालिया, स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा, अजून एक नाव येतं कॅप्टन विक्रम बत्रा. असे अनेक तरुण त्याच्यामध्ये शहीद झाले मायबाप. हो, पण तुम्ही कोणत्याही शहीदांबद्दल जर तुम्ही त्यांचं चरित्र वाचायला घेतलं तर तुम्हाला हेच तेथे कळेल की त्यांनी छातीवरती गोळ्या झेललेल्या आहेत. सैनिकांचा धर्म आहे, सैनिक रणांगणात कधीच पाठ दाखवत नाही. शूरणी गतारणी न फिरे माघारी. धर्म, अर्थ, धर्माने अर्थ कमवा. धर्माच्या चौकटीत अर्थ कमवा. अर्थ म्हणजे पैसा. धर्माच्या चौकटीत राहून पैसा कमवा. धर्माच्या चौकटीत राहून काम सेवन करा. तुम्ही धर्माच्या चौकटीत अर्थाने काम सेवन केला की मोक्ष आपोआप मिळतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. या सगळ्या गोष्टींचं वर्णन. पांडवांनी काय केलं? पांडवांनी लढाई धर्मासाठी होती. यतो धर्म ततो जयः. धर्मो रक्षति रक्षितः. पांडवांनी धर्मासाठी लढाई केली, भगवंतानं मदत केली. 39,36,600 लोक मारल्या गेले. महाभारताच्या लढाईमध्ये भाऊकी मेली, भाऊबंद मेले. नवे सख्या भावाच्या हातून सख्या भावाचा मुर्दा पडला. कोणाच्या हातून? अर्जुनाच्या हातून कर्णाचा मुर्दा पडला. सख्य भाऊ आहेत ना दोघी. महाभारतात भावाने भावाला मारलं. महाभारत म्हणजे काय हो? माझं ते माझं, तुझं तेही माझं, हे आहे महाभारत. आणि याच्या उलट आहे रामायण. तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझं, हे आहे रामायण. आज आम्हाला रामायणाची गरज आहे, महाभारताची नाही. नुसतं रामायण ऐक. काय भाग्यवान तुम्ही, रामायण तुमच्या भूमीत घडलं. तुमच्यावरती प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
या भूमीला पदस्पर्श झालेला आहे प्रभू राम. काय सांगताय, महाजनपूरमध्ये राम मुक्कामाला असते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. रामायण तुमच्या भूमीत घडलं. रामायण नुसतं ऐकू नका, रामायण आचरणात आणा. दोघी भाऊ 2 फूट जागेवरतून 40 वर्ष भांडले. 40 वर्षात फुटभर जागे करता दोघांनी 2-2 एकर विकली. वकिलानं स्लॅब टाकला. भांडण दोघी भावाचं. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, पतिव्रता असून उपवासी राहिली. साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली, भावा भावामध्ये मारामारी पाहिली. अन अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. 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 देवाच्या मंदिरात चोरी पाहिली. मंदिरात बी चोऱ्या करतात. जागर काला होता माझा, रात्री मुक्कामाला होतो. रात्री ती लोड शेटिंग असते ना, लाईट गेली, लाईट आली, बल्ब उडाला. म्हातारा म्हणे, महाराज 15 मिनिटं फक्त माझा नातू सांभाळा. म्हातारा गेलं. 15 मिनिटात बल्ब आणला, बल्ब लावला, उजेड पडला. म्हणले झोपा. म्हणलं काका एवढ्या रात्री बल्ब आणला, तुमचं घरचं किराणा दुकान आहे का? म्हणे नाही हो. म्हटलं शेजाऱ्याचं? म्हणे नाही. भावकीतलं? म्हणे नाही. मग एवढ्या रात्री तुम्ही बल्ब कुठून आणला? तो म्हणे मारुतीच्या देवळातला काढून आणला. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली. मागे त्र्यंबकला मारामारी झाल्या ना साधू साधूंच्या. हेच उचललं होतं ना स्टँड. पतिव्रता असून उपवासी राहिली, असे कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. काय काय मिळवलं आपण, क्या पाया क्या खोया, आमच्या ध्यानात येत नाहीये. याच्याकरता आम्हाला रामायणाची गरज आहे. महाभारतात भावांनी भावाचा मुर्दा पाडला. चुलत भाऊ जरी असले तरी रक्ताचं नातं आहे. ते एका गोत्राचे, एका कुळातले आहे. सख्खे चुलत भाऊ मारल्या गेले. व्यास महर्षी आकडा सांगता 39,36,600. अक्षोहिणी म्हणजे काय, 2,18,700 गुन्हेला 18, टोटल ती 39,36,600 मारल्या गेले. लढाई झाली, रक्तमांसाचा चिखल झाला. लाखो स्त्रिया विधवा झाल्या. मुंडक्यांचा खच आहे, हातापायांचा खच आहे. ती लढाई झाली. हे जे पाप झालं होतं, या पापातून मुक्त होण्याकरता पांडवांना माहिती होतं की काशीला गेल्याशिवाय माणूस हत्येतून मुक्त होत नाही. मग ती ब्रह्महत्या असो का कोणती हत्या असो, काशीला ब्रह्महत्येची बाधा होत नाही. ब्रह्मदेवाचं 5वं मुख भैरवाने करंगळीनं कापलेलं आहे. मग त्याला ब्रह्मदेवाला मारल्यामुळे ब्रह्महत्या लागली. मग ते कपाल घेऊन तो जागोजागी भटकायचा. त्याला कोणी भिक्षा देत नव्हतं. ते मस्तक जिथे पडेल तिथे तुझी ब्रह्महत्या जाईल. ते कपाल घेऊन काळ भैरव काशीत आला. ते कपाल जिथे पडलं तिथे कपाल मोक्ष नावाचं तीर्थ तयार झालं. ते काशीला, तिथे पिंडदान करायचं असतं. काशीला जर गेलेत तर भगवान विश्वनाथाचं दर्शन केलं, भैरवाचं दर्शन केलं नाही तर काशीची यात्रा पूर्ण होत नाही. काशीचा कोतवाल भैरवनाथ आहे. उज्जैनला बी भैरव आहे. त्या भैरवाला साखर फुटाण्याचा नैवेद्य नाही, चपटी लागते, चपटी. त्याचं कारण आहे. भूषण महाराज तुम्हाला नाही जाणार कुठे, तुम्ही माझ्यामुळे अटकून पडाल. दारूचा नैवेद्य भैरवनाथाला. बाकीच्यांनी वाना डोलवल्या. वा वा. उज्जैनचं जे स्मशान आहे ते जागरूक आहे. कलकत्त्याचं एक स्मशान ते जागरूक आहे. आणि कामाख्या गुवाहाटी काय ती झाडी काय ती डोंगर ते बी जागरूक आहे. हे जागृत स्मशान आहे. ज्याला आपण आघोरी तंत्रविद्या म्हणतो ते उज्जैनमध्ये जास्त चालतं.
रात्रभर स्मशानात लोक जागतात तिथे. तो भैरव मायबाप कपाल मोक्ष तीर्थ ते काशीमध्ये तयार झालं. मग त्या पापातून मुक्त होण्याकरता भातृहत्येच्या पापातून मुक्त होण्याकरता सगळे पांडव काशीला गेले. पण यांनी भावांना मारलं म्हणून महादेवानं त्यांना काशीत दर्शन दिलं नाही. महादेवच नाही काशीत. पांडव परेशान झाले की याच्यातून मुक्त होण्याकरता तर महादेव पाहिजे. ते हरिद्वारला गेले, गंगेच्या किनारी. महादेव तिथे पण नव्हते. तिथून ऋषिकेशला गेले, तिथेही नव्हते. गंगोत्री यमुनोत्री शिखरावरती गेले हिमालयात, तिथेही नव्हते. बद्रीनाथला नर नारायण नावाचे 2 पर्वत आहे, महादेव तिथे असतील, तिथेही नाही. शेवटी केदारनाथचे आताचं तीर्थ आहे, तिथे 2 टेकड्या आहे, तिथे भगवान महादेव यांच्या दृष्टीस पडले हिमालयात. भीमानं सांगितलं दादा ते महादेव आहेत. महादेवांच्या लक्षात आलं, यांनी ओळखलं. महादेवानं महिषाचं रूप घेतलं आणि म्हशींचा जो कळप होता त्या कळपामध्ये तो महिषा घुसला. आता ओळखायचं कसं ओरिजिनल ओळखता येत नाही. नाशिकला एका चौकावरती कांदडा भीक मागत होता, दे दे अल्लाह के नाम पे दे दे, दे दे अल्लाह के नाम पे दे दे. मी म्हटलं खरंच आंधळा आहे का म्हणून मी चिकना झालेला रुपया त्याच्या हातावर टेकवला. थोडंसं पुढे गेलो आणि त्या आंधळ्यानं डोळे उघडले. तो हो महाराज इकडे गन लावतो म्हणे 9 एकर 13 गुंठेन आंधळ्याची चेष्टा करतो. म्हटलं का रे तू तर आंधळा आहे ना. तो म्हणे महाराज मी इथे बदलीवर येईल आंधळा आहे म्हणे. म्हटलं जर तू बदलीवर येईल आंधळा आहे तर इथला रोजचा रेग्युलर ओरिजिनल आंधळा कुठे. तो म्हणे तो गदर 2 पाहायला गेलाय. ही अनागोंदी आहे, खरं ओळखता येत नाही. त्या म्हैसेंच्या कळपात तो महिषा घुसला. 2 टेकड्या केदारनाथला जर कधी गेलात तर भीम त्या टेकडीवरती उभे राहिले, दोघीकडून 2 पाय ठेवले. त्यांना माहिती होतं देव माणसाच्या पायाखालून कधीच जात नाही. सगळं म्हशीचं कळप निघून गेलं, एकच उरला. तेव्हा भीमाच्या लक्षात आलं की धर्मराज दादा हे भगवान शंकर आहे. तेव्हा सगळे जाऊन त्यांचे पाय धरणार. महादेवाला दर्शन द्यायचं नव्हतं. जसं त्यांनी पाय धरले तसे त्या महिषाने पाताळात मुंडकं घातलं, जमिनीत तोंड घातलं. तसं भीमानं त्याचे दोघी मागचे पाय पकडून धरले. त्याच्यामुळे झालं काय, त्याचा पाठीचा भाग तिथेच राहिला आणि जे मुंडकं होतं ते नेपाळला गेलं पशुपतीनाथ. ते भगवान शंकराचं पशुपतीनाथाचं मंदिर. आणि जी पाठ राहिली ती पाठ म्हणजे केदारनाथ. त्याला गावरान तुपाचा अभिषेक करावा लागतो. भगवंताच्या पाठीला गावरान तुपाचा. गेल्या वर्षी मी 2 वेळा केदारनाथला गेलो, त्यावेळेस तिथली अनुभूती घेतली. अत्यंत जागृत आहे. आणि मायबापा हो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुष्यात तुम्ही कोणतं युरोप पाहून या, युरोप खंड पाहून या, पण एकदा बद्री केदारला जर गेलात तर मला नाही वाटत सृष्टी सौंदर्य पाहण्याची दुसरी काही इच्छा होईल. एकदा ते 4 धाम झाले, गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ आणि केदारनाथ. ते भगवंताचं केदारेश्वराचं ज्योतिर्लिंग. नमः पार्वते पते हर हर. धर्म अर्थ काम मोक्ष देणारा भगवान महादेव आहे. एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भीव. वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. करविली तैसी केली कटकट वाकडे करण्याचे देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणं तर माझ्या क्षमा करणे. संती नवी अंगभूती नव्या उपदेश तुमच्या बलबिलीशेष तुमच्या कृपेच्या पासून आहे. जन्मोजन्मी तुका म्हणे शब्द शस्त्र बोलण्याच्या ओघात एखादा वेळावाकडा शब्द निघण्याची शक्यता आहे. जर काही वेळवाकडं बोललं असेल माझ्या पदरात टाका. गेल्याच वर्षी आयोजकांनी तरुण मित्रमंडळाने मला ही सेवा मागच्याच वर्षी शिवरात्री झाल्यानंतर लिहून दिली होती की महाराज पुढच्या वर्षी 8 मार्च या दिवशी तुम्हाला महाजनपूरमध्ये कथा करायला यायचं आहे. तो दिवस आज उजाडला. आज योगायोग असा आहे माय बोल नका.
आज शिवरात्री आहे, प्रदोष आहे, 300 वर्षानंतर योग आलेला आहे हा शिवरात्रीचा. आणि आज महिला दिन पण आहे, उमंडे आज 8 मार्च. आणि या पर्व काळावरती माता भगिनींचं मातृवर्गाची या ठिकाणी उपस्थिती खूप आहे. तुमच्यामुळे धर्म टिकला. आईसाहेबांनी छत्रपतींच्या हाती तलवार देऊन वयाच्या 15 वर्षी धर्म टिकवला. तुमच्या हाती तुमची शक्ती, त्या मातृशक्तीला मी वंदन करतो, त्या मातृस्थानाला वंदन करतो. जसा परमात्मा अनादी आहे तशी मायबाप हो जगदंबा सुद्धा अनादी. अनादी निर्गुण प्रगटली भव किंवा अनादी अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजडते गेल्या वर्षीच मला आयोजकांनी आमंत्रित केलं होतं. समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आपल्या वतीने या ठिकाणी सेवा करण्यास सद्भाग्य लाभलं. हरिदास महाराज मते, शिवराम महाराज बोराडे, भूषण महाराज, समस्त त्या ठिकाणी टाळकरी वारकरी आपण सगळ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होत आहे. शिवरात्रीचं पावन पर्व आहे, आपण सगळ्यांनी जागर करावा अशी आपल्याला विनंती करतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान, माझी माय मुक्ताबाई आणि भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. आपण सगळे निवृत्तीनाथांचे वारकरी आहे. एकदा नाथांचं आपण चिंतन करू आणि आपली सेवा समाप्त करू. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान संत सखया. श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की. नमः पार्वते पते हर हर. चाल म्हणतात विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आज या ठिकाणी श्री क्षेत्र महाजनपूर या गावामध्ये महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकार, परमार्थामध्ये अखंड आपलं जीवन ज्यांनी आजपर्यंत व्यतीत केलेले आमचे संप्रदायातील मार्गदर्शक रामायणाचार्य महंत समाधानजी महाराज भुजेकर, अत्यंत हा पर्व काळातला वेळ व्यस्त असताना गेल्या वर्षी आपल्या गावातील हे 2 तरुण आमचे संतोष भाऊ नागरे, आमचे योगेश भाऊ फड, गेल्या वर्षी बाबा आम्ही, त्याचबरोबर आमचे राजेंद्र नागरे, या तिन्ही जणांनी एकत्रित बाबा गेल्या वर्षी त्यांनी हा संकल्प केला आणि या कार्याला सुरुवात झाली.
यावर्षी या तरुणांनी इतकी भव्य दिव्यता या कार्यक्रमाची त्या ठिकाणी स्वरूप इतकं मोठं केलं, प्रचंड मोठा खर्च केला. खऱ्या अर्थानं भगवान महादेवांची गेल्या वर्षीपासून त्यांच्यावर अशी कृपा होत राहील आणि अखंड यापुढेही चालू राहणार आहे. सर्वांनी यांच्यासाठी एकदा यांच्या संकल्पासाठी, कारण एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणणं सामान्य गोष्ट नाही, आर्थिक त्याला ताकद लागते, पण त्यांनी आपल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं मोठं उदार कार्य केलं, त्याबद्दल त्यांचं महाजनपूर ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं प्रथमतः त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सगळेच नामवंत, गुणवंत आणि कलावंत, ज्यांना अख्खा महाराष्ट्र भुवया उंच करून ज्यांच्याकडे पाहतो, असे स्वरसम्राट आमचे माझे मित्र आळंदीत एकत्र बरोबर राहिलेले रविदासजी महाराज मते, ते या ठिकाणी आले आणि वेळेअभावी पुढे कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी त्यांचं आपण सर्वजण टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचबरोबर शिवरामजी महाराज बोराडे, सुंदर गायक. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी छाती फुगावा असा मला प्रचंड अभिमान आहे. एवढा असताना आमचा भूषण दादा आज महाराष्ट्रातला थोर असा मृदुंगाचार्य झाला आणि खूप मुलांना घडवण्याचं कार्य केलं आहे. भूषणदादांचा आम्हा सर्व महाजनपूरवासियांना आम्हाला अभिमान आहे. आणि आपल्याच गावातील काही मुलं, आमचे बाळूनानाचा चिरंजीव त्यांच्याकडे गेला आहे आणि खरोखर भूषण महाराजांसारखंच भूषण आपल्या गावाचं तो पोरगा आपला बाळूनानाचा करणार. त्यामुळे भूषण महाराजांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आपल्या शेजारचं गाव असणारं पिंपळगाव निपाणी, या गावातून आमचे मार्गदर्शक आदरणीय पिराजी अण्णा बोडके, हरिभक्त परायण पिराजी अण्णा बोडके, आणि त्याचबरोबर आमचे काका नाईक काका या ठिकाणी आलेले. त्यांनी संपूर्ण हे तरुण मित्रमंडळ आणि तरुण भजनी मंडळ या ठिकाणी आणलं. आपल्या मुलांनी अशा प्रकारची प्रेरणा घेऊन या ठिकाणी अशा प्रकारे सप्ताहामध्ये उभं राहून आणि धार्मिक कार्यामध्ये प्रवृत्त व्हावं अशी माझी आपणास विनंती. आपल्या परिसरातून बरीचशी मंडळी या ठिकाणी आली. विशेष म्हणजे आपले तळवाडे गावचे नियमित ज्यांचं आपल्यावर प्रेम असतात, आपले असे हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज गवती असतील, आमचे मंगेश भाऊ सांगळे असतील, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ वारकरी संप्रदायात ज्यांचं चांगलं कार्य असे आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगळे असतील, आमचे मोहन महाराजांचे वडील तेही या ठिकाणी आलेले. आणि कळत न कळत इथं परिसरातून अजून बरीचशी मंडळी आलेले. महाजनपूर गावच्या वतीने या कार्यक्रमासाठी आमचे मुंबईवरून आमचे सगळे जगन नाना, त्यांचा सर्व परिवार, आमच्या गावातील नाशिकला असणारी मंडळी बाबा, ती नाशिकवरून या कीर्तनासाठी उपस्थित आली. सगळे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये मग्न असताना त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. माझ्या या महाजनपूर गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या महावैष्णव माऊली भजनी मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण आदरणीय रामायणाचार्य समाधाजी महाराज भोजेकर यांचं आम्ही खूप खूप असे अभिनंदन करतो. आपलं प्रेम आमच्या या महाजनपूर गावावर असंच राहो अशा प्रकारची मी भगवान महादेवाला प्रार्थना करतो.